आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज पवन केने. पहिलाच बॉलवरती जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने येतोय मुक्ता चौकार. पहिल्याच बॉलवरती शरदच्या बॅटमध्ये एक सुंदर चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. पवन इथे फक्त दिशा दिली. थर्ड मॅन आणि गलीच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत पवनच्या विरोधात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पवन हेच सांगतात की हातामध्ये चेंडू द्यायला हवं तर खरं तर मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. ते शरदच्या माध्यमातून आता स्ट्राईक एंडला साईल लोंगलेला तुम्ही पाहतायत. ISPL मध्ये सुद्धा तुम्ही यावर्षी साईलला पाहिलेलं आहे. उमरोली कर्जत विभागातील हा खेळाडू तुम्हाला पाहतो. उमरोली गावचा नेहमी चर्चेत असतो. मागच्या वर्षी शहरी क्रिकेट सुद्धा स्वर्गीय रतनबाबा वाडेस्मृती चषकमध्ये तो खेळला होता. 9 धावा दापल करत लागल्यात गोलंदाज पवन केने. पवन केनेचा हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे खराब फिल्डिंग आहे. गोरसे बी संघ या मॅच मध्ये चुका करत असताना बॅकअप चांगला आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती. एका बाजूला श्री 11 उमरोली, दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोरसे बी. एका बाजूला कर्जत विभागातील संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक बिगाने आले. सिंगल मेल फलंदाजच्या खात्यामध्ये 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 12 धावा दापल करते. प्रथम बॅटिंग करत असताना श्री 11 उमरोली संघ तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक 2025-21 पर्व यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळते. उद्यापासून यायला विसरू नका. डे नाईट फॉर्मॅटमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शहरी क्रिकेट लीग फॉर्मॅट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक दिवशी 4 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. इथे मात्र बॅकअप खराब आहे. बॅकअप खराब आहे. कोरसे बी संघ वारंवार चुका करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळाल्यात. पवन केने थोडेसे नाराज आहेत कारण पवनलाही माहिती आहे उमरोली संघ एक चांगला संघ आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना श्री 11 उमरोली संघाची धावसंख्या ती बिनबाद 14 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मागचा सामना जिंकून आपण पाहिलं तर वाकळण संघ सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल. प्रेक्षणीय मॅच 1 मार्चला तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला ठाणे रायगड एकत्र तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया संघ पाहायला मिळेल. एका बाजूला करण अंबाला, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे ठाणे रायगडचे ते कॅप्टन आहेत. त्यामुळे 1 मार्चला यायला विसरू नका. सॅटर्डे शनिवारी चांगली मॅच मैत्रीपूर्व मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय मॅच 2 बलाढ्य खेळाडू आपण पाहतोय. 2 खेळाडू जे नेहमी चर्चेत आहेत करण अंबाला आणि केतन म्हात्रे यांच्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भावेश पवार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. मोसम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ गोरसे बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये श्री 11 उमरोलीने. भावेश चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला आहेत. सूरज केने तिथे चांगली फिल्डिंग झाली सूरज केनेची. गोरसे बी म्हटल्यानंतर सूरज केने हे नाव सुद्धा नेहमी चर्चेत असतं. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 15 वरती. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तो जीजी स्पोर्ट वाकलन आणि आता त्यांची फाईट असेल ती सागाव या संघासोबत. 15 धावात एक चांगली सुरुवात. टॉस गमावल्यानंतर आपण पाहतोय श्री 11 उमरोली संघ. भावेश स्वीपचा फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. पुन्हा सूरज केनेत चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. सूरज केनेच्या माध्यमातून मिड विकेटला 1 सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. अशोक पाटील आम्हाला सांगत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर धावसंख्या 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्रमांक 7. कव्हरच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. पवन केने तिथे चांगली फिल्डिंग केली पवनने.
पवन एवन फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मिळाल्यात. 18 धावा धापल कधी चांगली बॅटिंग करत असताना साहिल आणि शरद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. बिनबाद 18 अशी सुरुवात श्री 11 उमरोली संघ. चांगला बॉल होता. हेच व्हेरिएशन आहे भावेश पवार. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असलेलं नाव. ISPL मध्ये सुद्धा भावेशला तुम्ही खेळताना पाहिलं. भरपूर मागणी असते शहरी क्रिकेटमध्ये या खेळाडूला. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत भावेश पवारने. गुरसे बी संघ म्हणजे आपण पाहिलं गुरसे बी संघ सुद्धा नेहमी चर्चेत असतो टेनिस क्रिकेटमध्ये. आई चांगला बॉल होता. इथे मात्र बीट केले फलंदाज साहिलला. दुसऱ्यांदा बीट केले भावेश पवारने. कमबॅक झालाय आता मात्र गोलंदाज भावेशचा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. या षटकात भावेशने फक्त 4 धावा दिल्यात. 5 बॉल त्यांनी फेकलेत. भावेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आहे. भावेशने सांगितलं 1 रन गेली हरकत नाहीये. मात्र 5च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात भावेश पवारने. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 14 या षटकात 5. एकंदरीत धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धापल कधी लागल्यात. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. साहिलने 7 चेंडूचा खेळ केला. तो 7 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला शरदला तुम्ही पाहता ज्याने 5 चेंडूचा खेळ केला तो 12 वरती बॅटिंग करतोय. संपूर्ण JP पॅनलचं कौतुक करेल. खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये 7व्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर संपूर्ण 70 स्पोर्ट्सचं मी कौतुक करेल. सर्व आमचे कॅमेरामॅन ऑपरेटर तारीफभाई सय्यद यांची संपूर्ण टीम त्यांचंही कौतुक करेल. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर अशोकजी पाटील त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्कोरिंग आतापर्यंत 7व्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक ज्यांची खूप चांगली साथ आज मिळाली. आमचे कुणाल दाते सर मॅन फ्रॉम नवी मुंबई आणि सिद्दीक भावेश सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम भिवंडी पडगा. कपिल केने आलेत 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. मलिंगा स्टाईलमध्ये ते गोलंदाजी करतात. 2 षटकात 19 धावा झाल्यात. श्री 11 उमरोली संघ बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल. कारण समोर जय बजरंग गोरसे बी संघ आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती रेषांच्या मागे तुम्ही भावेश पवारला पाहतायत एस्टेच्या भूमिकेत. भावेश पवार सुद्धा नेहमी चर्चेत असतात. कपिलचा हा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पवन केने तिथेत. चांगली फिल्डिंग आहे. पुन्हा सिंगल मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर चांगला कमबॅक आतापर्यंत केलाय जय बजरंग गोरसे बी संघाने. 20 धावा धापल गती लागल्यात. 12 संघ रायगड भिवंडी कल्याण डोंबिवलीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्जत विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळते उमरोली जो या स्पर्धेत आपण पाहतोय श्री 11 या नावाने संघ खेळतोय. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हलकसं अपील करण्यात आलेले आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना श्री 11 उमरोली संघाला येतोय योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत आणि 241वा फलंदाज जो झेलच्या स्वरूपात बाद झालाय. गुड जॉब अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा. खूप चांगली माहिती त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळपासून आम्हाला दिलेली आहे. सलग 7व्या दिवसामध्ये त्यांनी खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. 20 वरती पहिला धक्का. रत्नदीप आलेत बॅटिंग करण्यासाठी. कपिल केने सुद्धा आपण पाहतोय नेहमी चर्चेत असतात. बऱ्याच वेळा या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 धावांचं संरक्षण बऱ्याच वेळा गुरसे बीला 6 बॉल 6 ची मॅच त्यांनी जिंकून दिलेली. असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय कपिल केने. तिसरं षटक प्रगती पत्र 20 वरती 1 धक्का. गुरसे म्हटल्यानंतर सुभाष धमाळ आमचे अप्रतिम समालोचक याच गावचे. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून. येतोय माय हेवन सिक्सर. फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये षटकाराने खातं उघडले.
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकार आलाय रत्नदीपच्या बॅटमधनं. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली येत आहे. झेल ड्रॉप. कपिल केनेचा जजमेंट चुकीचा होता. झेल पर्यंत जवळजवळ तो पोहोचला होता मात्र झेल सुटलाय. एक धाव इथे मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. अशोका मला सांगत असताना 27 एक गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. हाही फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. येतोय माय हेवन सिक्सर. अंगारों का अंबर सा लग उद्या तुम्हाला नक्कीच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्यांदाच डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळेल. शहरी क्रिकेट 16 संघ आपण पाहायला मिळतील या शहरी फॉर्मॅटमध्ये आणि पहिलाच उद्या 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्याच मॅचमध्ये त्रिशा अर्जुन 11 टायगर विरुद्ध श्लोक आयरिया 11 खार्डी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मॅचमध्ये मैत्री स्फोट गावदेवी गावठाण आणि आर्यन 11 त्रिशा अर्जुन 11 संघ तुम्हाला 1 वाजता रिपोर्टिंग दुपारी 2 वाजता रिपोर्टिंग करायचे आणि श्लोक आर्या 11 संघ आपल्यालाही 2 वाजता रिपोर्टिंग करायचे उद्यासाठी. त्यामुळे सर्व टीम्सला विनंती असेल शहरी संघ जे उद्यापासून खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅट मॅचेस तुम्हाला वेळेवर उपस्थित राहायचे लक्षात घ्या. वेळेत सामने खेळायचे आहेत. त्यामुळे महत्त्वाची सूचना असेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीने 33 धावा दाखल तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये भावेश पवार येत आहेत. थोडंसं जलपान करत असताना खेळाडू तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 21वा पर्व. यातच सर्व आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि भरघोष बक्षीस असणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवंगत कामगार नेते रतनबुवा बाबांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर काशीनाथ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाते. त्यानंतर माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तरी काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तरी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे भरघोष बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र भावेश पवार वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 1 षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. 33 धावा जरूर झाल्यात. साहिलच्या बॅटमध्ये सुद्धा 1 षटकार आपण पाहिला होता. स्वतः भावेश बघा किती वेगाने आलेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो गोलंदाजी ज्यावेळी करतात ज्यावेळी आम्ही बऱ्याच वेळा पहिला वाकण संघाचा गोलंदाज जीत भोईर ज्यावेळी गोलंदाज करतो चेंडू रिलीज केल्यानंतर चेंडूवरती तो लगेच वेगाने धावा देतो. आणि त्याच प्रकारे भावेशचा मी उल्लेख करेल. चेंडू जसा त्याने रिलीज केला लगेचच बॉलवरती ते वेगाने गेले. असे बरेचसे खेळाडू आहेत जे बॉल रिलीज केल्यानंतर चेंडूवरती वेगाने जातात. 34 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथ असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. मग त्यानंतर मोठ्या फटक्यात वंचित ठेवलंय. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने आलेत. मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय मुक्ता चौकार. मला सांगत असताना 38 चौकाराचं उत्तर दिलंय पुढच्याच बॉलवरती भावेश पवारने. हा वेगवान बॉल होता त्याचा त्यामुळे उत्तर नाहीये फलंदाजाकडे. फलंदाज साहिलला तुम्ही पाहतायत. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 1 चौकार जरूर आला. मात्र 5च धावा खर्च केल्या. तर आपल्या स्पेलचा जर विचार केला भावेश पवारचा तर 11 बॉलमध्ये फक्त त्याने 10 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करत असताना मोसम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जय बजरंग घोरसे बी. दानसिंग धावून विकेट पुढे आले. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. 4 षटकांचा खेळ संपलाय. जी सरासरी 3 षटका अखेर 11.00 ची होती ती सरासरी थोडीशी खाली आली आहे. 10.00च्या सरासरीने 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना श्री 11 उमरोली संघ अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक.
अकॅडमीचे जे डोंबिवलीचे जे कलाकार आहेत त्यांचे मनापासून मी कौतुक करेल. श्याम पाटील यांचे सर्व जे कलाकार आहेत, खूप चांगला डान्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतं. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सूरज केने येत आहेत. 4 षटकात 40 धावा झाल्यात. दोनच मिनिटांमध्ये भावेश पवारने एक षटक फेकलं. ज्याप्रकारे इंटरनॅशनलला तुम्ही पाहतात रवींद्र जडेजाला आणि भावेश पवारने सुद्धा त्याच वेगाने गोलंदाजी केली. म्हणजे जास्त वेळ ते घेत नाही, बऱ्याच वेळा आम्ही पाहतो. सूरज पहिलाच बॉल सूरज केनेचा वेगवान होता, उत्तर नाहीये. फलंदाज आपण पाहतोय रत्नदीपकडे. ॲक्शन रिप्ले बघा, वेगवान बॉल होता. सूरज केने अष्टपैलू खेळाडू आहेत. गुरसेबी म्हटल्यानंतर नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये यांची चर्चा राहिली आहे. संदेश केने जे कॅप्टन आहेत, त्यांनी मगाशी खूप चांगला उल्लेख केला. सर्व स्पर्धा आम्ही जिंकल्यात, फक्त स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आणि तो प्रयत्न आम्ही नक्कीच करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चांगला बॉल होता, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज केने चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय सातत्याने भावेश पवारचं त्याला मार्गदर्शन मिळत असताना, काहीतरी चर्चा करत असताना भावेशला तुम्ही पाहतायत सलग 2 बॉल डॉट आलेत. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय, डॉट बॉल. हीच तर खासियत आहे या गोलंदाज सुरेश केनेची. आपण पाहतोय बॅटिंग असो फिल्डिंग असो नेहमी चर्चेत असतात सूरज केने. 40 धावा झालेल्या आहेत. आजचा सामना जिंकून वाकलन संघ सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यांची फाईट आता सागाव संघाबरोबर असणार आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये वेगाने आलेत. एक धाव पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि बघायचे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय स्क्वेअरलेगच्या पंचाने. आणि बघायचं आता फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल. चांगलं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय भावेश पवारच्या माध्यमातून जो यशस्वी भूमिकेत आहेत. आणि बघायचं आता 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिसरे पंच तिथे सज्ज आहेत आणि बघायचं त्यांचा डिसिजन काय येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, एक धाव पूर्ण झाली होती. पवन केनेची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहता दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 21वा पर्व तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता चेक केलं जातं एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव पूर्ण झाली की नाही हे चेक केलं जाईल. मॅच मध्ये 78 धावा आपण पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये धावा येत नाहीयेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि बघायचं आता चेक केलं जाईल. भारत संघ आपण पाहतोय कल्याण डोंबिवली भिवंडी आणि फलंदाज आउट पवन केने. मेकर्स अकॅडमीचे आमचे सर्व कलाकार त्यांचे कौतुक काय व्हायला हवं, कारण की चांगली भूमिका त्यांची नेहमीच दरवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्याम पाटील सांगरली यांचे सर्व कलाकार. 41 वरती दुसरा धक्का लागलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये श्री 11 उमरोली संघ. सूरज केने गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि ते विकेट सॅक्रिफाईस केले. मैदान सोडावं लागेल. नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय हर्षलला. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना श्री 11 उमरोलीला.
41 वरती तिसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत भावेश, मात्र ते 9 सेकंडला स्ट्राईक एंडला साहिलला तुम्ही पाहतायत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. पंचांचा इशारा होतोय. महेंद्र भवर सर तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम महाराळ. चांगले पंच, चांगले क्रिकेटर आहेत स्वतः. हा नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 1+1 2 धावा मिळतील आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. फलंदाज आपण पाहिलं तर भावेशसाठी 43 धावा झालेत. हाही वाईट बॉल आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या 44. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून थोडंसं जास्त बाउन्स दिला चेंडूला. फ्रीटचा बॉल होता, तर त्यामुळे फ्रीट कंटिन्यू असेल. गोलंदाज सूरज केने. फ्रीटचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. कवचला क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि आता फलंदाज रनआउट होतील. साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. 2 धावा जरूर ऍड होतील. तिसरी धाव घेताना ते रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. अजून एक धक्का लागत असताना श्रीलेन उमरोईला. राहुल केनीची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. या टीमचं संकट मोचक आहे. सिक्सर किंग आहे राहुल केनी. दोन धावा इथे पूर्ण होतील का बघायचं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. 2 धावा इथे मिळालेत. 2 धावा इथे मिळालेत आणि पहिलं सत्र इथे समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ संपला आणि अशोका मला सांगत असताना 48 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री 11 उमरोली संघाने. धावा. हा बॅटिंग कार्ड आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो. शरदने 6 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. साहिल लोंगळेने 15 बॉलमध्ये 21 केल्या. रत्नदीपने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, मात्र धावसंख्या आपण पाहिलं तर 48 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद 48. 49 धावांचा पाठलाग करायचं. 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल पुन्हा एकदा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतनपाडे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सलग 3ऱ्या वर्षामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करू. आणि दुसऱ्या सत्रामध्ये शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद नितिन कालन जी. बहुत ही मैच्योर्ड कमेंटेटर कहे जाते हैं नितिन कालन. आंखों देखा सुना रहे थे. आइए दोस्तों लौट चलते हैं. बहुत ही खूबसूरत शाम इस वक्त लेट रतन बुआ पाटिल स्मृति चषक में. शामे गम उधार दोंगे क्या. चला काही सन्मान आपण करू आणि त्याच्यानंतर परत एक वेळा सिद्दीक भाबे सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. परेश कोळंबे नेरळ काल्लेरगाव इथून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या परेशजी आपल्याला सन्मान इथे केला जाईल. राजेश पाटील यांना विनंती करतोय परेशजी कोळंबे यांचा सन्मान आपण करावा. नेरळमधून कोल्हारे गावातून इथे उपस्थित झालेले आहेत परेश कोळंबे यांचा सन्मान इथे होईल. त्यानंतर नरेंद्र गोमारे हे देखील नेरळ कोल्हारे गावातून इथे उपस्थित झालेत. नरेंद्रजी गोमारे आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल.
निलेश मोरे आणि जगदीश कदम कल्याण डोंबिवली रिअल इस्टेट असोसिएशनचे पोस्ट डायरेक्टर आहेत. त्यांना विनंती आपण या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. तकदीर काळन यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. निलेश मोरे आणि जगदीश कदम इथे उपस्थित आहेत. यानंतर नितीन जाधव इथे उपस्थित आहेत. नितीन जाधव यांचा सन्मान इथे केला जाईल. तकदीर काळन यांना विनंती करेन नितीन जाधव यांचा सन्मान आपण करावा. यानंतर प्रशांत घोरपडे स्ट्रीमलाईन कन्स्ट्रक्शन कंपनी आपला सन्मान इथे केला जाईल. प्रशांतजी घोरपडे या प्रशांतजी आपल्याला सन्मानित केलं जात आहे. यानंतर प्रितेश मामुनकर उपशहर अध्यक्ष विद्यार्थी सेना प्रितेश मामुनकर यांचा सन्मान इथे केला जाईल. उपशहर अध्यक्ष आहेत विद्यार्थी सेनेचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. त्याचबरोबर राजेश म्हात्रे देवीचा पाडा इथून इथे उपस्थित झालेले आहेत. राजेश म्हात्रे देवीचा पाडा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. राजेश म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. देवीचा पाडावरून इथे खास उपस्थित झालेले राजेश म्हात्रे. आणि या सन्मानानंतर लगेचच परत एक वेळा जाऊया आपल्या समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद सर कुणाल दाते. आइए दोस्तों, लौट चलते हैं रतन बुआ पाटिल स्मृति चषक की अद्भुत शाम की ओर. साहिल लोंगले को मोर्चे पे लगाया गया है. पहली गेंद विकेटों में थी, छोटी बैकलिप से पुश किया, मिसफील्ड हुआ है वहाँ पर. जब तक के बैकअप करते 2 रन से खाता खुलता हुआ सूरज केने का. 49 का लक्ष्य गोरसई बी के सामने रखा है श्री स्पोर्ट्स उमरोली ने. शाम बहुत सुहानी. साहिल लोंगले सूरज को बहुत ही खूबसूरत डेलिकेट तरीके से गेंद को निकाल दिया है. फ्लिक स्ट्रोक है, गेंद बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन और ये आता हुआ मुक्ता चौका. डेलिकेट टच, सो एलिगेंट, सो लवली. पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे गए, बढ़िया कैच. सूरज केने आउट हुए हैं लूज शॉट खेल के और ये गिरता हुआ पहला विकेट योगी राज बिल्डर एंड डेवलपर विकेट. शॉट के पीछे एलिवेशन नहीं था, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारना चाहते थे, उछाल ज़्यादा था, कौन नहीं कर पाए, आउट हो गए सूरज के ने. पहला झटका लगता हुआ कुरसई बी को. स्कोर है इस वक्त 7 रन 6 रन 1 विकेट. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नए बैटर 1 डाउन पोजीशन पे आते हुए पवन के ने. एवन पवन लेट रतन बुआ चषक में हर खिलाड़ी चाहता है कि वो खेले, हर टीम चाहती है कि खेले और हर कमेंटेटर चाहता है कि वो कमेंट्री करे. मेरा सपना भी 21 साल के बाद पूरा किया गया है. जड़ में गेंद कॉपी बुक स्टाइल में पुश किया, 1 रन. अच्छी बॉलिंग कर रहे हैं साहिल लोंगले. उमरोली बड़ा नाम है और गोरसई बी की तो बात ही अलग है. कहते हैं कि 24 घंटे की शिकारी टीम है.
7 for the loss of 1 wicket. Chasing a target of 49. A beautiful evening in late Ratan Bua Patil Memorial Cup season 21 to 2025. संदेश को बढ़िया ड्राइव है, फील्डर नहीं रोक पाए, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पे 4 रन. व्हाट अ शॉट फ्रॉम कैप्टन संदेश, ये आता हुआ मुक्ता चौका. टच में टीम के कैप्टन संदेश के ने बैकफुट पे गए, अपर कट किया है, सौरभ गांगुली का अंदाज है, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन. शॉट वाइड एंड पनिश्ड, अनदर मुक्ता बाउंड्री. Clever batting from captain of Gursai B. Sandesh Kene. End of the first over, positive reply from Gursai B. Exactly they are 15 for the loss of 1 wicket. एक ओवर की समाप्ति, 15 रन 1 विकेट. उमरोली को अगर मैच में आना है तो गुच्छों में विकेटें लेना होंगी, और अगर गुरसई बी को मैच की तरफ जाना है 2 बड़े शॉट उनकी और मजबूत स्थिति करेंगे. सबकी नजरें पवन केने पे टिकी भी. A1 पवन. फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट है, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती हुई जाजिबुल नजर स्ट्रोक, 4 रन. फिर से लगता हुआ मुक्ता चौका. कमाल का स्ट्रोक खेला है पवन ने. A1 शॉट. गणेश घारे वीआईपी एंड से जाते हुए बैकफुट पे गए, कमाल का कैच ऑफ द डे, रॉकेट कैच था. और इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहेंगे. बैकफुट पे जाके बहुत ही जबरदस्त शॉट खेला था. ये गिरता हुआ दूसरा विकेट, योगीराज बिल्डर एंड डेवलपर विकेट. के रिएक्शन दिखाए जा रहे हैं. क्लास टेलीकास्ट आ रहा है 70-70 का. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना इसलिए ना भूले क्योंकि 70-70 पे आने वाले दिनों में क्रिकेट के कई धमाके और हंगामे होने बाकी है. क्या कैच पकड़ा है रतनदीप ने, और ये हंगामा, ये मैच देखना ना भूलिए. 1 मैच मार्च को नंबर 1 मैच ठाणे रायगढ़ बनाम रेस्ट ऑफ इंडिया. केतन मात्रे के साथ कई स्टार ठाणे रायगढ़ के, तो करण अंबाला के साथ कई स्टार भारत के. रतन बुआ चषक का 1 नंबर अट्रैक्शन रहेगा तारीख 1 को. गणेश घारे, यस ही इज गॉन, बिग विकेट. मेघनाथ केने आउट फॉर डक एंड घारे ऑन हैट्रिक नाउ. This is the 3rd wicket, Yogi Raj, builder and developer wicket.
तर काही सन्मान इथे आपण संपन्न करतोय. काशीनाथ दादा पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. राम पाटील कोळेगावचे जादूगर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. राम पाटील कोळेगाववरून खास इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. या ओव्हर नंतर आमच्या समालोचक मित्रांचे देखील सन्मान होणार आहेत. राम पाटील यांचा सन्मान, कोळेगावचे जादूगर यांचा सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. नेक्स्ट सन्मान आहे विश्वनाथ रसाळ समाजसेवक निळजे. विश्वनाथजी रसाळ समाजसेवक निळजे यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. या विश्वनाथजी आपल्यालाही सन्मानित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. विश्वनाथ रसाळ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विश्वनाथ रसाळ समाजसेवक निळजे यांचा सन्मान या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये होतोय. आपलंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. थैंक यू सो मच कुणाल सर. गणेश घाड़े हैट्रिक पे आए हैं, करते हैं तो रतन बुआ चषक की चौथी हैट्रिक होंगी. पिछले मैच में निशांत भुईर ने वॉकलन के लिए हैट्रिक की थी. कपिल केने को भेजा है. गणेश घाड़े खेला है, क्या हैट्रिक. यस, what a bowling and what a comeback from Umroli team. This is a sensational hat-trick claim by Ganesh Ghare. मिलती हुई ये पूरा हैट्रिक. पहले पवन के ने रॉकेट कैच पकड़ा, उसके बाद ये आउट हुए थे. मेघनाथ बल्ले के नीचे लगी थी और ये हैट्रिक गेंद डिपिश गली में आउट हो गए कपिल के ने. व्हाट अ टेलीकास्ट विद इन 30 सेकेंड 70 के माध्यम से. और 2000 का इनाम भी उन्होंने हासिल किया है. देखिए, टू बी ऑनेस्ट कहता हूँ, 21 साल से जय दुर्गा माता काटई इस टूर्नामेंट को कर रही है, उनको सबसे बड़ा क्रेडिट जाता है. 2000 का इनाम उनकी तरफ से है. डबल हैट्रिक लेंगे कि नहीं नए बैटर मेघराज केने. क्या कमाल का पलटवार श्री स्पोर्ट्स उमरोली की तरफ से. गणेश घारे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा ऑफिस स्टन किया. 1 रन खाता खुला मेघराज केने का और अब जाकर स्कोर 19 से 20 पे पहुंचा है. इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम गणेश घारे. समीर लोंगले यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. उमरोलीवरून खास उपस्थित झालेले आहेत समीर लोंगले यांचा विशेष सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर समीर लोंगले आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. धन्यवाद. 18,500 व्यूवर्स यूट्यूब पे हैं, उन सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं और हार्दिक आभार व्यक्त करते हैं. रतन बुआ चषक वो चषक जिसे हर देखना पसंद करे. घारे अपने स्टेप में चूके हैं, मैच को वापस खींचा है. कभी कभी क्या रहता है मालूम है कि इस तरह के जो स्कोर रहते हैं ना, वो गुरसई भी वालों को जिस तरह फंसा गए. 3 अलग बैट्समैन भेजे, तीनों वापस आ गए. गणेश घारे चॉप करने की कोशिश, वाइड यॉर्कर. ये रहता है दबाव. कप्तान भी दबाव में आ गए हैं. 2 ओवर की समाप्ति. रन बने 20, विकेटें गिरी है 4. बचे हुए 3 ओवर में यहां से रन चाहिए 29. क्या मुकाबला चल रहा है. व्हाट अ मैच. अनंत पाटील आणि काशीनाथ दादा यांना मी विनंती करेन, काशीनाथजी पाटील आपल्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान करणार आहोत. गेले 3 पर्व हा आवाज कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा पहाडी आवाज आपल्या या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमतोय आणि नितीन काळन यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल.
अनंतजी पाटील आणि त्याचबरोबर काशीनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नितीन काळन या आपल्या समालोचक मित्राचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये केला जातोय। या स्पर्धेमध्ये गेले 3 पर्व त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये दुमदुमला, अप्रतिम अशी कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये केली गेली। खूप खूप धन्यवाद नितीनजी काळन आणि पुढील प्रवासासाठी तुम्हाला लक्ष शुभेच्छा जय दुर्गा माता क्रिकेट मंडळ काटईच्या वतीने। साहिल लोंगले को कंटिन्यू रखा गया है, मैच बन गया है, आप बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे। 2 तारीख तक इसका चार्म, इसका क्लेमर, इस कप का सर की ऊंचाइयों के ऊपर जाएगा। कमाल का क्रिकेट चल रहा है। गेंदबाजी के लिए साहिल लोंगले, सामना करेंगे मेघराज केने। इस मरतबा चिपकी हवा में इनफील्ड के ऊपर से टिपिकल शॉट है, लेकिन पीछे अच्छा प्रोडक्शन है, 2 रन बना लिए। अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर ऑन द राइज खेला था, क्योंकि एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी सर्कल में था। 2 रन से गुरसई बी का स्कोर 22 पे पहुंचा है। अब यहाँ से 17 गेंदों में 27 रन चाहिए। ये नहीं भूलना चाहिए कि अरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो, प्राइड ऑफ भिवंडी एंड ISPL भावेश पवार का आना बाकी। लोंगले के गेंद, बेहतरीन कवर ड्राइव, पीछे खिलाड़ी हैं, फिर 2 रन लिए। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मेघराज केने, बिल्कुल गेंद की मेरिट पे ड्राइव लगा रहे हैं। देखिए मुंबई की लाइफलाइन लोकल है, लेकिन क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है, और वहीं कुछ इक्वेशन गुरसई भी के सामने। लेकिन यह मुकाबला जी जान जोर लगा के किया जा रहा है उमरोली की तरफ से। पॉजिटिव क्रिकेट। लोंगले की गेंद ऑन साइड पे स्विंग किया, गैप में गेंद पहले बाउंस पे जा रही है, बढ़िया फील्डिंग है वहां पर, 2 रन बचाए। अब श्री स्पोर्ट उमरोली भी 2-2 हाथ लेने के लिए तैयार हो चुकी है। डगआउट में अभी भी खुशी का माहौल नहीं है, लेकिन पिछली 3 गेंदों पर 6 रन आए। कमाल का क्रिकेट चल रहा है। साहिल लोंगले, मेघराज को डाउन द ग्राउंड खेला, तीर की मानिंद, और गेंद निकल गई है सीधी मुक्ता बाउंड्री के तौर पे। 4 रन। इन्हीं की तारीफ करना होगी, गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं। अनंता पाटिल साहब को दिखाया जा रहा है। शॉर्ट गेंद खींच के मारा है, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद नो मैंस लैंड में गई है। स्क्वायर लेग खिलाड़ी लगभग लॉन्ग लेग पे आए और 2 रन बना लिए। कुल मिला के पिछली 5 गेंदों पे लोंगले के कितने रन आए? आप 13 गेंदों में 17 रन। बेचैनी चलती हुई मेघराज केने कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। पिछली 5 गेंदों में उन्होंने 12 रन लिए। साहिल लोंगले जड़ में गेंद, छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, ड्राइव किया, वाइडिश मिड ऑफ पे 1 रन। देखिए मेरा एक सवाल है, ओवर होने के बाद क्या गणेश घारे को दूसरा ओवर दिया नहीं जा सकता था? क्या उस एंड से गेंदबाजी नहीं हो सकती थी दूसरे से? लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, क्रिकेट में जरा नहीं तर नहीं चालत। 12-16 का इक्वेशन। चला या गोष्टी तर सुरू राहतील, परंतु सिद्दीक भाबे आपलाही सन्मान आता आम्ही मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न करणार आहोत। मी प्रमोद म्हात्रे देसाई आणि त्याचबरोबर अनंत पाटील 2 दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये, 2 मित्रांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे करणार आहोत आपण। आणि गेले 29 वर्ष हा आवाज भिवंडी क्रिकेटमध्ये दुमदुमतोय, गाजतोय। अनेक शॉट्सचं वेगवेगळं विश्लेषण त्यांच्या मुखातून तुम्ही सगळेच जण ऐकत असता, आणि एक मोठा प्रचंड चाहता वर्ग ज्या माणसाने त्यांच्या आयुष्यामध्ये जोडलाय असं हे व्यक्तिमत्व आहे सिद्दीक भाबे यांनी 21 वर्ष वाट पाहावी लागली या स्पर्धेमध्ये।
त्यांना समालोचन करण्यासाठी आणि त्यांचंही स्वप्न या स्पर्धेमध्ये कंप्लीट झालेलं आहे. तर सिद्दीक भाबे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सिद्दीक भाबे भिवंडीचे हे समालोचक या स्पर्धेमध्ये आज एक दिवस आपल्याबरोबर जोडले गेले. त्यांचंही स्वप्न या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता उर्वरित काही बॉलचा शिल्लक आहे, परत एक वेळा जाऊयात त्यांच्याचकडे. या मॅचचं धावतं समालोचन ते आपल्या समोर घेऊन येतील. धन्यवाद. धन्यवाद तमाम काटईकर. धन्यवाद जय दुर्गा माता काटई संघ. धन्यवाद विनोद दादा पाटील साहब, काशीनाथ दादा पाटील साहब. एकच वादा आमचा राजू दादा, सन्माननीय माजी आमदार राजू पाटिल साहब, और साथ ही साथ अनंता पाटिल साहब भी, और मेरे काबिल दोस्त सर कुणाल दाते अल्सो. साहिल लोंगले यांचा सन्मान आता इथे केला जाईल उमरोलीवरून. समीर साहिल खेळतोय मैदानामध्ये, तर समीर लोंगले यांचा सन्मान इथे केला जाईल. या समीरजी आपलं सहर्ष स्वागत. संतोषजी बेडेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. संतोष बेडेकर आपण हा सन्मान करावा. उद्या खुल्या गटामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. 1 वाजल्यापासून ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. उद्या दुपारी 1 वाजल्यापासून डे अँड नाईट फॉर्मॅट तुमच्या समोर रंगेल. समीर लोंगले उमरोली कर्जतवरून इथे उपस्थित झाले. समीर लोंगले यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर संतोष बेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये झालाय. खूप खूप धन्यवाद समीरजी. थैंक यू सो मच वंस मोर विनोद दादा पाटिल साहब. साथ ही साथ पूरा जय दुर्गा माता काटई संघ, आपका विशेष धन्यवाद. पेनल्टी में डोर की शुरुआत, पहली गेंद बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल भी है और पावरफुल भी है. 6 रन और ये आता हुआ माई हिवन सिक्सर. हर्षल लोंगले 11 गेंदे 10 रन. स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, निकल गई है फ्लैट तौर पे. 6 रन, माय हिवन सिक्सर. साथ मिस्टर 70-70 तारीफ सैयद और उनकी पूरी टीम, इनका भी आभार व्यक्त करता हूं. और अल्टीमेट इवेंट मेकर्स की पल्लवी नायर, आपका भी शुक्रिया. फुल टॉस गेंद फ्लिक किया है, गेंद आसमान में खड़ी रह गई है, नो मैंस लैंड में गई है. आज मेघराज केने शाम के हीरो बनने जा रहे हैं. गुरसई भी अगली पायदान से केवल 2 रन दूर है. बहुत अच्छा बयान दिया था संदेश केने ने. सब कप जीते हैं, रतनबुआ चषक नहीं जीता है. मैंने भी लगभग ठाना जिला के सभी कप किए थे. एक ही ख्वाहिश थी जो पूरी हो गई, जिसके लिए पूरा काटई और पूरे ऑर्गेनाइजर के लिए थैंक्स. इस मरतबा ऑफिस टाइम के बाहर 1 रन वाइट के तौर पे. अब यहाँ से केवल 1 रन चाहिए 9 गेंदों पर. देखिए जो ओवर गणेश घारे ने किया था, साहिल लोंगले की जगह अगर ये जो गेंदबाज आते और उनको यहाँ से मौका दिया जाता, कहीं ना कहीं गेम प्लान कम पड़ा है. आज 2 हैट्रिक हुए, डे ऑफ हैट्रिक रहा है आज. डाउन टू लेग साइड, और आज की शाम गुरसई बी के नाम. कॉन्ग्रेचुलेशन गुरसई बी एंड हार्ड लक उमरोली. तो आज का खेल लेट रतनबुआ पाटिल स्मृति चषक में खत्म हुआ. भारत के यूनिक शो को कल से डे एंड नाइट में देखिए, और कल से ये शो में ऑल इंडिया ओपन क्रिकेट का घमसान रहेगा. फिर से मैं विनोद दादा पाटिल साहब, एकच वादा आमचा राजू दादा, माजी आमदार राजू पाटिल साहब, काशीनाथ पाटिल साहब,
बड़ौडी के लैंडलॉर्ड जिन्होंने टीम स्पॉन्सर की है। और आपको लिए चलता हूँ पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर सर कुणाल दाते के पास। लेकिन एक बात ध्यान रखिए, कल से आपने ओपन क्रिकेट का घमसान नहीं देखा तो फिर कुछ नहीं देखा। और 1 तारीख को रेस्ट ऑफ इंडिया और रायगढ़ थाना क्या वो महारेका देखिए जो यादगार रहेगा। मैं सिद्दीक भावे सभी को धन्यवाद कह के आपसे विदा लेता हूं, लिए चलता हूं सर कुणाल दाते के पास। त्या अगोदर एक विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। टीम टेंबिवली, टीम बामणडोंगरी आणि टीम गोरसई ब आपण 3 संघ ट्रायंग्युलर मध्ये दाखल झालेले आहात। आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने तुम्हाला कॉल करण्यात येईल आणि सांगण्यात येईल एक्झॅक्ट किती तारखेला किती वाजता तुमची मॅच होईल। शक्यतो उद्या देखील तुम्हाला इथे या स्पर्धेमध्ये यावं लागेल सामना खेळण्यासाठी। याची माहिती तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत दिली जाणार आहे। मैन ऑफ द मैच मेघराज केने, आज की शाम मेघराज केने और गोरसई के नाम 10 गेंदों में 28। इस ओवर टू यू सर कुणाल दाते। परत एक वेळा मी माहिती देतोय, जीवदानी बामणडोंगरी टीम, गोरसई ब संघ आणि टेंबिवली टीम आज संध्याकाळी मीटिंगद्वारे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून तुम्हाला कॉल करण्यात येईल। उद्या देखील या स्पर्धेमध्ये 12 वाजता तुम्हाला सामना खेळण्यासाठी यावं लागू शकतं, परंतु याची माहिती आज संध्याकाळी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला कॉल करून दिली जाणार आहे। गणेश घारे यांनी व्यासपीठावर यायचंय। उमरोलीचा गोलंदाज आहे ज्याने विकेटची हॅट्रिक घेतली। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मेघराज केने ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। उद्या खुल्या गटामध्ये पहिला सामना त्विषा अर्जुन 11 आणि श्लोक आर्या 11 या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। गावदेवी गावठाण, मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठाण आणि आर्यन 11 असा दुसरा सामना पाहायला विसरू नका। 1 वाजता खुल्या गटातील टीमचा रिपोर्ट इथे करणं गरजेचं आहे। सामना सुरू केला जाईल। मी मेघराजचा सन्मान इथे केला जाईल। त्याच्या अगोदर गणेश गारे ला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। आयोजकांच्या वतीने हॅट्रिक घेतली त्याबद्दल हे पारितोषिक आहे। त्याचबरोबर ISPL श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळणारा साहिल लोंगले याचा सन्मान इथे केला जाईल। आयोजकांच्या वतीने उमरोली टीमचा खेळाडू आपण व्यासपीठावर यायचा आहे। आपला विशेष सन्मान स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीच्या माध्यमातून केला जाईल। त्याचबरोबर टायगर्स ऑफ कोलकाता मध्ये प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार हा देखील खेळाडू खेळला होता आणि त्याचमुळे भावेश पवारचा देखील सन्मान या क्रीडा नगरीमध्ये केला जाणार आहे। भावेश पवार आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचंय। साहिल या आपला सन्मान इथे केला जातोय। उपविजेते पद या वर्षी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये पटकावलं गेलं। या खेळाडूचं जल्लोषात स्वागत त्याच्या उमरोली गावामध्ये झालं। असं टेनिस बॉल क्रिकेटला आणखीन एक लाभलेला रत्न हिरा म्हणजे साहिल लोंगले याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अनंत पाटील या लिजंड खेळाडूच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातोय। अभिनंदन साहिल, असाच खेळ करत राहा। अशा अनेक स्पर्धा तुमच्या आयुष्यात तुम्ही गाजवत राहा। यानंतर भावेश पवारचा सन्मान इथे केला जाईल। केतन मात्रे याचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। केतन मात्रे आपण देखील या, आपलाही सन्मान केला जाणार आहे। चेन्नई सिंगम या टीमचं प्रतिनिधित्व केतन मात्रेने या हंगामामध्ये केलं, तर केतन मात्रे आपलाही सन्मान इथे केला जाईल। कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटची आन बान शान, आपला सन्मान आपला अभिमान, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, महाराष्ट्राचा कार सम्राट, वाकड्यांचा कोहिनूर हिरवा म्हणजेच केतन मात्रे याचा सन्मान काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करतोय। अभिनंदन। ISPL चे हे सर्व स्टार खेळाडू आहेत ज्यांनी ISPL ची स्पर्धा यावर्षी गाजवली, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि या तिन्ही खेळाडूंचा सन्मान इथे केला गेलाय। केतन मात्रे, साहिल लोंगले, त्याचबरोबर भावेश पवार। उद्या या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये स्पर्धा रंगणार आहे। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने केतन मात्रेचा हा सन्मान होतोय। एक ग्रुप फोटो इथे घेतला जातोय। अभिनंदन केतन। यानंतर भावेश आणि साहिल तिथे जॉईंट होतील जसा हा ग्रुप फोटो इथे संपन्न होईल।
मी मगाशी देखील उल्लेख केला होता, या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि हे आयोजक आहेत म्हणून टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ जिवंत आहे आणि त्याचमुळे हे खेळाडू आणि या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असताना मग आपले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट गाजवत असताना इंटरनॅशनल लेवलला एका मोठ्या स्पर्धेमध्ये देखील भारतीय क्रिकेट लेवलला चांगले क्रिकेट खेळतात आणि याचा आपल्याला अभिमान आहे. स्टार स्पोर्ट्स सारख्या वाहिनीवर यांचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतो, हे आपलं भाग्य आहे. आणि त्याचमुळे एक लेवल सेट केली जाते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, सुप्रीमो ट्रॉफी असेल, शक्ती ट्रॉफी असेल, अशा अनेक स्पर्धा, देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, अशा अनेक स्पर्धा एक लेवल सेट करत असतात आणि त्यातूनच पुढे. आणि त्यातल्या त्यात धमाका बिग बॅश लीग असतील, हेमंत बनियल आणि तारिफ सय्यद यांच्या 16 धमाका बिग बॅश लीग आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. त्याचमुळे हे खेळाडू आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय. याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मेघनाथ केने याचा सन्मान इथे केला जाईल. अभिनंदन. गोरसई ब हा संघाचा खेळाडू, पवन केने याचा हा भाऊ आहे. चांगले क्रिकेट तो खेळलाय आणि त्याचा सन्मान